नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2023मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पण स्पर्धा परीक्षा होणार आहे या स्पर्धा परीक्षा मुलांना आपल्याला कम्प्युटर बेस्ड टेस्टवर होणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झामनुसार आपल्याला हे पदभरती होणार आहे। आता आपण बघितलं 2023च्या पूर्वी जे महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा गट ब आणि गट क ह्या दोन्ही पण परीक्षा मुलांना ऑफलाईन होत होत्या, पण काही दिवसापूर्वी 2023 याचं मुलांना MPSCचं नोटिफिकेशन रिलीज झालं। त्यामध्ये एकूण आपल्याला 8000 जागेसाठी 2023मध्ये पदभरती होणार आहे। पण आयोगाने त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की MPSC संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क ही मुलांना आपली ऑनलाईन होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। तर आता ही जी मुख्य परीक्षा मुलांना आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याचबरोबर बघितलं तर सरसेवेमध्ये वनरक्षक आणि तलाठी हे दोन पदं भरण्यात येत आहे। हे दोन्ही पदासाठी मुलांना आपल्याला ऑनलाईन एक्झाम होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, म्हणजे येणाऱ्या सर्वच परीक्षा मुलांना आपल्याला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। त्यासाठी मुलांना मी यवतमाळ या शहरामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेंटर सुरू केलेलं आहे। आता आजपासून हे सेंटर सुरू झालेलं आहे, तर या सेंटरमध्ये तुम्ही कशा पद्धतीने टेस्ट सोडवायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी मुलांना बघा, आजचा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या निमित्त मुलांना मी माझ्या शहरामध्ये म्हणजे यवतमाळ या शहरामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेंटर सुरू केलेलं आहे। जे पण विद्यार्थी यवतमाळात राहतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीच्या 10 टेस्ट या फ्री असणार आहे। तर जे पण विद्यार्थी इंटरेस्टेड असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात। त्याचप्रमाणे अशा पद्धतीचं जे पण सेंटर आहे हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये, जसं आता मी आहे यवतमाळमध्ये सुरू झालेलं आहे, तर जसं तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अशाच टाईपचं सेंटर तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण बघणार आहोत की कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपल्याला कशी द्यावं लागणार। त्यासाठी मी तुम्हाला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर घेऊन जातो। त्यामध्ये बघा, सुरुवातीला तुम्हाला एक इथे स्टुडंट पॅनल असणार, यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर एक असं पोर्टल ओपन होते। यामध्ये न्यू रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म तयार होतो। यामध्ये तुम्हाला रोल नंबर मी देणार, त्याचबरोबर तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे तुमची पूर्ण माहिती इथे फिलअप करावं लागणार। शेवटी बघितलं तर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला इथे फिट करावा लागणार आणि तो लक्षात ठेवावा लागणार। त्यानंतर बघितलं पासवर्ड आणि तुमचं युजर नेम, यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, पुट करावं लागेल, जसं स्टुडंट नेम आणि पासवर्ड। तो झाल्यानंतर तुम्ही ओकेवर क्लिक करा। ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होणार। आता यामध्ये मुलांना आपण बघितलं ज्या टेस्ट आहे या टेस्ट मुलांना आपल्याला दोन्ही पण कॅटेगरीमध्ये डिझाईन केलेलं आहे। महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी हे MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अभ्यास करतात, त्याचबरोबर काही विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करतात। तर आपण मुलांना या दोन्ही पण विद्यार्थ्यांसाठी टेस्ट डिझाईन केलेले आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला ज्या कॅटेगरी आपण पहिले बघून घेऊ। त्यानंतर बघितले तिथं दिलेलं आहे पहिली कॅटेगरी GS सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम, म्हणजे ज्या पण विद्यार्थी MPSC आणि सरळ सेवा या दोन्ही पण परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी पहिली कॅटेगरी युजफुल असणार। दुसरी कॅटेगरी बघितली तर डायरेक्ट रिक्रुटमेंट टेस्ट एक्झाम, यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या पण सरळ सेवा भरती आहे त्यासाठी असणार। त्यानंतर कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम, आता कोअर सब्जेक्टमध्ये बघितलं तर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर हे 5 सब्जेक्ट मुलांना कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झामसाठी असणार। आणि GS मध्ये मुलांना आपले जे जनरल स्टडीमध्ये भूगोल, इतिहास, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि सायन्स हे सब्जेक्ट असणार। आता आपल्याला टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही सुरुवातीला GS सब्जेक्ट फॉर ऑल एक्झामवर क्लिक केलं असं एक ओपन होणार। त्यानंतर इथे बघितलं तर प्रत्येक विषयाची इथे तुम्हाला टेस्ट आलेली आहे। आता हे टेस्ट द्यायची कशी, तर सुरुवातीला मी जॉग्रफी या विषयावर क्लिक करतो। तर जॉग्रफीच्या एकूण 5 टेस्ट आहे आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये 25 क्वेश्चन आहे। तर मी पहिली टेस्ट घेतो। पहिल्या टेस्टवर मी क्लिक केलं तर माझी टेस्ट ओपन झालेली आहे। याला मी मिनिमाइज करतो। आता आपण बघितलं तर ही जी टेस्ट आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्यापूर्वी काही गोष्टी आपण लक्षात घेऊ। तर या टेस्टमध्ये आपल्याला दिसून येते का एकूण 25 प्रश्न आहे। त्याचबरोबर इथे दिलेला आहे टोटल सबमिट, म्हणजे ज्या पण प्रश्न तुम्ही किती प्रश्न तुम्ही सबमिट केले उत्तर ते तुम्हाला इथे दिसणार। त्यानंतर इथे स्टार्टचं बटन आहे आणि जो टाईम आहे, आता जो टाईम आहे मुलांना हा
म्हणजे डाऊनवर्ड काउंटर आहे, म्हणजे उलटे काउंट होते. जसं आता बघितलं 25 प्रश्न आहे, तर एकूण जो टाईम आहे हा 15 मिनिटाचा आहे. तर यामध्ये तुम्हाला 15, 14, 13, 12 असं करत करत 1 मिनिटापर्यंतचा काय होतो पूर्ण वेळ येतो. आता हे उत्तर आपण कसे क्लिक करायचे, तर आपल्याला उत्तर दिलेलं आहे, 4 ऑप्शन आहे. आता हे 4 ऑप्शनवर तुम्हाला असं इथे क्लिक करा. जसं या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1 असेल तर यावर तुम्ही क्लिक करू शकता, बरोबर आहे. आता मी तुम्हाला ही जी टेस्ट आहे ही कशा पद्धतीने द्यायची ही तुम्हाला सांगतो. सुरुवातीला मी स्टार्ट या बटनवर क्लिक करतो. स्टार्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर हा जो काउंटर आहे हा उलटा काउंट होणं सुरू झाला. आता हा जो पहिला प्रश्न आहे पण इथं नंबर दिसत नाही या प्रश्नाचा, तर हा कोणत्या नंबरचा प्रश्न आहे हे बघण्यासाठी तुम्हाला खाली इथे टॅबवर दिसून येतो का 1 नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे इथे 1 आहे. आता या प्रश्नाचं उत्तर 4 असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्यासाठी तुम्हाला बघितलं हा जो हायलायटर आहे हा हायलायटर रेड होतो मुलांना, म्हणजे ज्या प्रश्नाला ज्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर तुम्ही आपला कर्सर म्हणजे माऊस तिथे नेला तर तो काय होतो, रेड होतो. जसं बघा याचं उत्तर डी आहे, या प्रश्नाचं उत्तर डी आहे, तर मी डीवर नेला तर तो रेड झालेला आहे, त्याला मी क्लिक करतो म्हणजे हा आन्सर काय झालं, सबमिट. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट आन्सरवर क्लिक करावं लागेल. ओके, म्हणजे तो सबमिट झाला. मग बघितलं तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 25, त्यापैकी तुम्ही किती प्रश्न सबमिट केले आन्सर, तर 1, इथे 1 आलेला आहे. आता हा दुसरा नंबरचा प्रश्न आहे तर इथे नंबर येत आहे. आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे असेल 2, याच्यावर मी क्लिक करतो आणि नंतर काय करतो, सबमिट आन्सर. हे 2 नंबर झालेला आहे. आता तुम्हाला तिसऱ्या नंबरचा प्रश्न तुम्हाला सबमिट करायचा नाही आहे, म्हणजे अटेम्प्ट करायचा नाही आहे, कारण आपण परीक्षेमध्ये पूर्ण प्रश्न आपण अटेम्प्ट करत नाही, काही प्रश्न आपण स्किप करतो. म्हणजे तुम्हाला स्किप करायचं असेल तर इथे बघितलं तर एक ॲरो आहे, हा फॉरवर्ड ॲरो, यावर तुम्ही काय करू शकता, क्लिक, म्हणजे तो प्रश्नाच्या तुम्ही समोर जाऊ शकता. आता आपण तिसऱ्या नंबरचा प्रश्न स्किप केला. आता आपल्या स्क्रीनवर 4थ्या नंबरचा प्रश्न आहे, इथे दिसून येतं 4था नंबर. आता हा प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचा असेल तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, सबमिट आन्सर. पुढचा प्रश्न तुम्हाला पुन्हा स्किप करायचा असेल तर तुम्ही पुन्हा समोर जाऊ शकता, बरोबर आहे. त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर मी सबमिट करतो, या प्रश्नाचं उत्तर सबमिट करतो, म्हणजे एकूण आपण 5 प्रश्न अटेम्प्ट केलेले आहे. त्यातला 1 प्रश्न आपण सोडवलेला आहे, सोडून दिलेला आहे. त्यामध्ये आपण तिसऱ्या नंबरचा प्रश्न हा सोडून दिलेला आहे. तर तो तिसऱ्या नंबरचा प्रश्न तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर तुम्ही या 8वर असं सिलेक्ट करा, कीबोर्डवर 3 नंबर दाबा आणि गोवर दाबा, तुम्हाला तिसऱ्या नंबरचा प्रश्न पुन्हा दिसून येतो. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला पुन्हा अटेम्प्ट करायचा असेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा आपल्याला आठवत असेल तर तुम्ही पुन्हा हा प्रश्न अटेम्प्ट करून इथं उत्तर सबमिट करू शकता. ओके, म्हणजे आता एकूण किती झाले क्वेश्चन आपले 6. आता ही ओव्हरऑल टेस्ट आहे. ही टेस्ट तुमचे 15 मिनटं संपले तर ही ॲटोमॅटिक स्टॉप होऊन जाणार. ही पहिली एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन अशी आहे का तुम्ही हे आता इथे 12 मिनटं बाकी आहे तरी पण तुम्हाला ही टेस्ट सबमिट करायची आहे, तर तुम्ही सबमिट टेस्टवर क्लिक करू शकता. सबमिट टेस्टवर गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक टॅब ओपन होणार, आर यू शुअर, म्हणजे तुम्ही खरंच ही टेस्ट तुम्ही सबमिट करायची तुमची इच्छा आहे का, असं त्याचं मिनिंग होते. तर तुम्ही यस करू शकता, केली. आता तुम्हाला रिझल्ट पाहायचा आहे की या 6 प्रश्नापैकी किती प्रश्न माझे बरोबर आले, किती प्रश्न चुकले, त्याचबरोबर कोणते प्रश्न बरोबर आले आणि कोणते प्रश्न चुकले हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रिंट टेस्टवर क्लिक करावं लागेल. प्रिंट टेस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही याला मॅक्झिमम करा. इथं दुसरं येते टेस्ट नंबर फर्स्ट. एकूण संख्या आहे प्रश्नाची 25, बरोबर. त्याचबरोबर एक लक्षात द्या, हे जे आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही टेस्ट दिलेली आहे त्यानुसार याच्याने नंबर असणार 1, 2, 3, 4, 5. ओके, त्याचबरोबर याचे ऑप्शन ए, बी, सी. आता ह्या सर्व एकूण 25 प्रश्नाचे जे उत्तर आहे हे तुम्हाला या शेवटी, या टेस्टच्या एकदम शेवटी दिसणार आन्सरमध्ये. यावरून तुम्ही कोणते प्रश्न तुमचे चुकले, कोणते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले नाही हे तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल इथे दिसून पडणार. हे अशा पद्धतीने ही आपली टेस्ट असणार. आता आपण बघितलं मुलांना एक 25 मार्काची टेस्ट बघितली. आता लक्ष देऊ आपण काळजीपूर्वक. आपण पुन्हा आपल्या टॅबमध्ये जाऊ. आता हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स हे सर्व ॲज इट इज असणार. याला मी काय करतो, मिनिमाइज करतो, म्हणजे हे वरती. आता आपण जाऊ डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाममध्ये. यामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पण सरळ सेवेच्या भरती होतात, यामध्ये तलाठी असो, आरोग्यसेवक असो, पोलीस असो, वनरक्षक असो, ग्रामसेवक असो, कृषी सेवक असो, या सर्वांच्या मुलांना आपल्याकडे टेस्ट असणार आहे. पण आता यामध्ये आपण बघितलं मुलांना तर आपला जो काय म्हणतो कॅटेगरी आहे,
डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाममध्ये यामध्ये बघितलं तर तलाठी भरती मॉक टेस्ट, ज्यावेळेस मॉक हा जो शब्द येणार, मॉक आला म्हणजे काय होणार, तर जी पण टेस्ट असणार ही 100 प्रश्नांची असणार, म्हणजे ओरिजिनल पॅटर्ननुसार. म्हणजे आपल्या तलाठी या भरतीमध्ये आपली जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये एकूण 100 प्रश्न येणार आहे. त्या 100 प्रश्न सर्व विषयांचे मिक्स असणार. तर त्याच पद्धतीने बघितलं तर ही सुद्धा टेस्ट असणार. तर आता मी तलाठी मॉक टेस्टवर क्लिक करतो. एकूण 5 टेस्ट आहे, त्यामधली मी पहिली द्यायची आहे, तर पहिलीवर क्लिक केली तर ती इथे ओपन होते. एकूण बघितलं तर क्वेश्चन आपल्याला दिसून येते 100. तुम्ही टोटल किती अटेम्प्ट केले, त्याचबरोबर स्टार्ट, टाईम, त्यानंतर सबमिट आन्सर, सबमिट टेस्ट, प्रिंट सर्व. आता मी बघितलं तर ही टेस्ट सुरू करतो. सुरू केल्याबरोबर तुम्हाला इथं काउंटर काय हे काय होतो 60 मिनिटाच्या काय होतो कमी कमी होत जातो. आता इथे बघितलं तर जो पहिली जो आपल्याला समसंख्या दिलेली आहे म्हणजे प्रश्न आहे, तर तुम्ही उत्तर क्लिक करू शकता, सबमिट करू शकता, याचं पण सबमिट करू शकता. ओके. त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे याचा पण तुम्ही उत्तर सबमिट करू शकता. पहिल्या पद्धतीनुसारच ही पण टेस्ट असणार. यामध्ये एक थोडीशी मिस्टेक झालेली आहे की ही जी आपण बघितलं तर 100 प्रश्न आहे हे 60 मिनिटासाठी आहे, तर इथे एक्सेस झालेलं आहे. ते थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो मी करेक्शन करून घेतो. आता बघितलं तर ही झालेली आहे आपली डायरेक्ट रिक्रुटमेंट टेस्टमध्ये. आता आपण MPSCकडे जाऊ. आता MPSCमध्ये बघितलं तर 2 आपल्याकडे कॅटेगरी आहे. एक आहे बघा MPSC प्रिलियम चॅप्टर वाईज PYQ टेस्ट. आपण बघितलं असेल मुलांनो की MPSCचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला बरेचसे आपले जे टीचर आहे किंवा आपले जे शिक्षक आहे हे सांगतात का प्रिव्हियस इयरचे प्रश्न तुम्ही सुरुवातीला चाळायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे आणि नंतर तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. किंवा ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे, परीक्षेला आता 15 किंवा 1 महिना, 2 महिने, 3 महिने बाकी आहे, त्यांना रिव्हिजन करायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी मुलांना आपण MPSC प्रिलियम चॅप्टर वाईज PYQ टेस्ट घेता. म्हणजे जे पण पूर्वपरीक्षेचे ग्रुप बी आणि ग्रुप सी याचे जे पूर्वपरीक्षेचे प्रश्न आलेले आहे हे चॅप्टर वाईज, जसं फॉर एक्झाम्पल भूगोल आहे, भूगोलामध्ये आपण प्राकृतिक भूगोलावर जे पण 2023 पर्यंत आलेले जे प्रश्न आहे, या प्रश्न पूर्णच्या पूर्ण प्रश्न नाही घेणारा आपण, त्यामधले सिलेक्टेड प्रश्न घेणारा, जेणेकरून तुम्हाला जी टेस्ट देण्यासाठी मध्ये इंटरेस्ट यायला पाहिजे की ओरिजिनल आलेले जे प्रश्न आहे या प्रश्नाला आपण कॉन्सेप्टनुसार तिथे काय करणारा, अरेंज करणारा. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, ही झालेली आहे एक चॅप्टर वाईज PYQ टेस्ट. दुसरी कॅटेगरी आहे MPSC प्रिलियम सेक्शनल टेस्ट आहे. आता सेक्शनल टेस्ट म्हणजे काय, तर आपल्या MPSC पूर्वपरीक्षेमध्ये जे 7 सब्जेक्ट आहे या 7 सब्जेक्टच्या आपल्याला इथे या MPSC प्रिलियम सेक्शन टेस्टमध्ये 7 सब्जेक्टच्या आपल्याला 100 प्रश्नाची एक टेस्ट डिझाईन करायची आहे. म्हणजे काय, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. जसं बघितलं तर आता आपण MPSC प्रिलियम सेक्शन टेस्टमध्ये आपण जॉग्रफी केला, तर जॉग्रफीची सेक्शनल टेस्टमध्ये जो जॉग्रफीचा पूर्ण सिलेबस आहे, महाराष्ट्राचा भूगोल वेगळा आणि भारताचा भूगोल वेगळा, तर महाराष्ट्राच्या भूगोलावर पूर्ण भूगोलावर एकूण 100 प्रश्नाची तुम्हाला तिथे काय असणार, टेस्ट असणार. 100 प्रश्नाची टेस्ट असणार. त्याचबरोबर आपण बघितलं तर हिस्ट्रीवरचे सुद्धा, त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी. म्हणजे ही काय झालेली आहे सेक्शनल टेस्ट. या सेक्शनल टेस्टचा एक फायदा होणार, आपला अभ्यास आपण बघितलं, आपण चॅप्टर वाईज PYQ बघत आहोत, म्हणजे त्यामध्ये चॅप्टरनुसार बघत आहोत. तर मग आता आपल्याला पूर्ण सब्जेक्टची पण एकत्र प्रश्न सोडवण्याची आपल्याला प्रॅक्टिस असली पाहिजे. कारण आपल्याला भूगोल या विषयाचे 15 प्रश्न येतात. भूगोल या विषयाचे आपल्याला 15 प्रश्न येतात, पण हे 15 प्रश्न पूर्ण सिलेबसचे मिक्स असतात. मग आपल्याला मिक्स प्रश्नामुळे आयडेंटिफाय करण्यासाठी, मिक्स प्रश्नाची आपल्याला प्रॅक्टिस होण्यासाठी सेक्शन टेस्ट आपल्याला खूप जास्त फायद्याची असणार. अशी सेक्शन टेस्ट तुम्हाला सर्व विषयाच्या इथे अवेलेबल होणार. त्यानंतर आपण नेक्स्ट आहे सर्वात इम्पॉर्टंट कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम. आता कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाममध्ये आपण बघितलं तर आपल्या जी पण MPSCमध्ये आपले जे कोअर सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपण बघितलं तर मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, त्याचबरोबर आपण गणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर, हे 5 सब्जेक्ट मुलांनो कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झामसाठी असणार. म्हणजे हे जे 5 सब्जेक्ट आहे महाराष्ट्रातली प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला हे 5 सब्जेक्ट कॉमन असणारच आहे. ओके, म्हणून तिला आपण कोअर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम म्हटलं. पण आता इथे यामध्ये मराठी ग्रामर आहे, याच्या आपण टेस्ट पण काय केलेलं आहे, थोडंसं डिवाईड केलेलं आहे. यामध्ये बघा मराठी ग्रामर वेगळी टेस्ट असणार, मराठी ग्रामर व्होकॅब्युलरी टेस्ट वेगळी असणार आहे, त्याचबरोबर इंग्लिश ग्रामर टेस्ट वेगळी,
कॉमन एरर टेस्ट वेगळी आणि बघितलं तर इंग्लिश ग्रामर व्होकॅब्युलरी टेस्ट वेगळी. त्याचबरोबर मराठी या विषयाच्या 100 मार्काचे सेक्शन टेस्ट म्हणजे आपण जे कोर सब्जेक्ट फॉर ऑल एक्झाम आहे यामध्ये सुद्धा आपण सेक्शन वाईज टेस्ट घेणार आहोत. म्हणजे मराठीचे पूर्ण जे पण आहे आपले प्रश्न टॉपिक जे दिलेले आहे हे पूर्ण टॉपिकचे आपण 100 मार्काचे आपण इथे टेस्ट घेणार आहोत. सोबत बघितलं तर आता आपण सेक्शन टेस्ट पण घेणार आहोत. तर या कोर सब्जेक्टमध्ये मराठी ग्रामरचे आपण बघितलं तर आपल्याकडे पूर्ण सिलेबसची आपण अशी टेस्ट इथे ओपन होते. यामध्ये तुम्हाला वर्णमाला याची टेस्ट द्यायची असेल ते वर्णमालावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे हे काय होते ओपन होते. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात येत आहे की कोर सब्जेक्ट जे पण असणार यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, करंट अफेअर हे 4 जे सब्जेक्ट आहे आपलं मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या 4 सब्जेक्टची तुम्हाला चॅप्टर वाईज टेस्ट असणार. कारण हे सब्जेक्ट आपल्या सर्व एक्झामसाठी आपल्याला कामीचे आहे किंवा कंपल्सरी आहे आणि या विषयामध्ये आपल्याला 100% पूर्ण मार्क मिळवायचे आहे. त्यामुळे मुलांना आपण जे कोर सब्जेक्टच्या टेस्ट आहे या टेस्ट आपण बघितलं तर आपण सेक्शन म्हणजे चॅप्टर वाईज पण घेऊ आणि सेक्शन वाईज सुद्धा घेऊ. त्याचबरोबर ग्रामर वेगळं करू आणि आपण शब्दार्थ म्हणजे आपली व्होकॅब्युलरी सुद्धा वेगळं करू. त्याचप्रमाणे गणित या विषयाबद्दल थोडंसं समजून सांगतो. गणित या विषयाचं सुद्धा आपण चॅप्टर वाईज आपण तिथे टेस्ट घेणार आहोत. चॅप्टर वाईज टेस्ट घेत असताना सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच गणित येणं म्हणजे नेसेसरी ना म्हणजे येऊ शकत नाही. काही आपण प्रश्न आपण सोडून देतो किंवा काही टॉपिक आपल्याला सुटून जातो. त्यामुळे आपल्या गणिताच्या ज्या पण टेस्ट असणार त्या टेस्टमध्ये प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला इथे सोल्युशन मिळणार. हे बघा आपल्या जे टेस्ट आहे इथे एक सोल्युशनचे टॅब आहे. या सोल्युशनमध्ये मी माझ्या हाताने स्वतः जे प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे त्याचे फोटो काढून त्या प्रश्नाचं बरोबर तुम्हाला सोल्युशन तिथे भेटणार. म्हणजे तुम्ही एकूण 25 मार्क शेकडेवारीवरचे तुम्ही सॉल्व्ह केले. त्या शेकडेवारीवरचे 25 पैकी तुम्हाला 24 प्रश्न आलेले आहे. एक प्रश्न नाही आला. 24 प्रश्न तुम्हाला आला, एक प्रश्न आला नाही आणि त्या प्रश्नाची तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती नाही. तो प्रश्न कसा त्याचं उत्तर कळते हे तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडून द्यायचा का तर नाही. त्यासाठी पण सुद्धा मी इथे आपल्या टेस्टमध्ये एक ऑप्शन ठेवलेला आहे सोल्युशन. तर तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सोल्युशन तिथे असणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्न सोडला त्या विद्यार्थी तो प्रश्न समजून आपली टेस्ट काय करू शकतो एंड करू शकतो. अशा पद्धतीने मुलांनो हे जे आपलं जे टेस्ट आहे एक्झाम टेस्ट सेंटर यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने टेस्ट देऊ शकता. जे पण विद्यार्थी आपल्या यवतमाळ या शहरात असेल ते विद्यार्थी आपल्या सेंटरवर येऊन हे फ्री टेस्ट तुम्ही देऊ शकता. 10 टेस्ट तुमच्यासाठी फ्री असणार आणि नंतर मग 10 नंतर तुम्हाला इथे काही फीज आपण आकारणार आहोत. मिनिमम फी ठेवणार आहोत की सर्व विद्यार्थ्यांना ते फायदेशीर पडणार. पण जी पण आपला डिस्काउंट असणार किंवा आपण जे पण विद्यार्थ्यांसाठी थोडंसं आपण हेल्प देणार मुलांना ते फक्त पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी सुद्धाच आपलं कन्सेशन असणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर ज्या पद्धतीने मी हे सेंटर माझ्या शहरामध्ये म्हणजे मी ज्या राहतो त्या शहरामध्ये यवतमाळ या जिल्ह्यात सुरू केलेलं आहे. तर तुमच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण 35 जिल्हे आहे. तर माझी अशी इच्छा आहे की हे जे सेंटर आहे हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 100% युजफुल आहे. कारण येणाऱ्या परीक्षा बघितलं तर कम्प्युटर बेस्ड होणार आहे. तर आपला सरावसुद्धा का असायला पाहिजे कम्प्युटर बेसच असायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी या टेस्टचा त्याचबरोबर माझं ज्या कामाचा फायदा होण्यासाठी मी हे पूर्ण जे कम्प्युटर टेस्ट सेंटर आहे हे महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यामध्ये सुरू करण्याची माझी इच्छा आहे. जे पण विद्यार्थी किंवा जे पण व्यक्ती ज्या जिल्ह्यात राहत असेल त्यांना वाटत असेल की माझ्या शहरामध्ये माझ्या गावात किंवा माझ्या गावातल्या किंवा माझ्या शहरातल्या मुलांना या सॉफ्टवेअरचा किंवा या टेस्टचा फायदा झाला पाहिजे अशा व्यक्तींनी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.